नमस्कार मंडळी, गुड मॉर्निंग, शुभ सकाळ. कसे आहात सर्वजण? मस्त मजेत ना? मजेतच राहा. तर स्वागत आहे आज आपल्या आणखीन एका नवीन व्हिडिओमध्ये. तर आज सकाळी सकाळीच देवपूजा वगैरे केली. लई सकाळी पण नाही, आत्ता 9 वाजले ते. तर बघा आत्ताच पूजा झाली, तर म्हटलं चला इथूनच सुरुवात करा व्हिडिओला. आता चपात्या पण झाल्यात माझ्या आणि मेथीची भाजी शिजती आहे. तर आता ना ऋतूला ना लवकर शाळा आहे ना, 9:30 वाजता शाळेला, म्हणजे शाळेचा टायमिंग झालेला आहे सुरू. तर त्या बिबट्यामुळं तुम्हाला आता मागं म्हटलंच मी 9:30 ते 4 असा टायमिंग केला आहे. कारण लांबच्या मुलांना जायला अंधार वगैरे पडतो ना, म्हणून. तर मग त्याच्यामुळं मग सकाळचं पटपट आवरायला लागतंय. जरा अर्धा तास आता लवकर झाल्यामुळं अर्धा तास लवकर. तरी माझी कपडे पण झाली, चपात्या झाल्यात, भांडी झाल्यात. फक्त आता थोडीफार नाश्त्याची भांडी. आणि नाश्त्याला ना मी काल गुळाचा चिक केला होता, खरवस गुळ टाकून, म्हणजे गुळ चांगला बारीक केला आणि तो दुधात असा मिक्स करून घेतला न त्याचाच केला. तर ऋदूला ना गुळाचा लय आवडतो, म्हणून त्याच्यासाठी खास केला आहे. त्या दिवशी साखरेचा केला तर सारखं म्हणत होता, आई गुळाचं कधी करणार आहे, गुळाचं कधी करणार. तर काल केला आणि एवढाच राहिला असेल, एवढा असा मोठा टोपभर केला होता, थोडासाच राहिला. आता तोच मी नाश्ता करणार आहे. पण साखरेपेक्षा ना मला पण गुळाचा जास्त आवडतो. तर ऋतूचा पण नाश्ता झाला आहे, सईचा पण झाला आहे, आता फक्त मीच राहिली. तर चला आता देवाचं पूजा वगैरे केली आपली आणि मग म्हटलं चला आवरून घ्यावं. आता ऋतूला शाळेत सोडायला जायला लागेल 10-15 मिनिटांनी. नाहीतर जर कोणी जाणार असेल तर मग जाईन त्यांच्याबरोबर, कारण आता सगळ्यांना 9:30ला शाळा झालेली आहे ना चालू. तर मग नाहीतर आहेच मी जाईल त्याला सोडवायला. तर चला तुम्हाला आता दाखवते. त्याला आज टिफिनला हेच देणार मी, मेथीची भाजी. म्हणत होता चिक दे, म्हटलं खरवस, तर म्हटलं नको नको. तर बघा गुळाचा आहे, तर बघा खाली. आणि कलर पण कसा झाला आहे ना गुळामुळं. तर एवढाच राहिला, एवढा टोपभर केला होता, तर इतकुसच राहिलं आहे आता. तर बघा भाजी केली आहे, शिजती आहे, कूट टाकून आपलं. आणि वाटून मिरचीत केलेली भाजी मला अशीच आवडती. आणि चपाती झालेली आहे, चपात्या पण केल्यात, पण अजून जरा गरम आहे. आणि माझ्यासाठी भाकर, कारण मला भाजीबरोबर भाकरच आवडते, त्याच्यामुळं मग मी भाकरच करते. तर चला आता भाजी शिजली ना का ऋतूचा पण टिफिन वगैरे भरायचं आहे मला. इथं ठेवलं आहे मी काढून सगळं, आता टिफिन आणते. तर चला असं काही आहे. आता मी काय करते, जोपर्यंत भाजी होती ना तोपर्यंत नाश्ता करून घेते. तर चला या तुम्ही पण नाश्ता करायला. आणि तुम्हाला गुळाचा चिक आवडतो की साखरेचा, नक्की मला सांगा. तर इथं ऋतूचं आवरलं होतं आणि चिकू दादा चालला होता शाळेत. मग म्हटलं की जा त्याच्याबरोबरच. तर आता सगळ्या मुलांना सोबतच शाळेत अगोदर काय व्हायचं, चिकूला 9:30लाच क्लास असायचा, मग तो लवकर जायचा. आणि ऋतूचा 10 वाजता क्लास असायचा असा, आणि शाळा भरायची 11:45ला. तर मग आता सगळी मुलं एकत्रच जातात. त्याला टिफिन वगैरे दिला आणि आमचा दादा निघाला. तर ही पण चुकली दिदी, ईश्वरी दिदी ते सईला बाय बाय करतात. आणि ते हायस्कूलला आहे. आता सगळ्यांची शाळा लवकरच भरती. मग बाहेरच बसलो होतो आम्ही बराच वेळ. तर मग कचऱ्याची गाडी वगैरे आली. कचऱ्याची गाडी येते 11-12च्या दरम्यान. मग गाडीत कचरा वगैरे टाकला. मग सईला झोपवलं मी. आणि आता दही लावायचं होतं, त्या दिवशी तुम्हाला दाखवलं दही लावलं. तर मी रोज दही लावते, त्या दिवशीच संपलं पण, आणि हे परत लावलं होतं नवीन. तर बघा बिना फ्रीजचं पण असं झालं. शिवाय गाईचं आहे, बाहेरच होतं, म्हशीचं दही आहे हे. ते दूध आपलं गायचंच असतं ना, मग मी गायच्याच दुधाचं लावते. तर आता परत दुसरं आज लावायचं होतं ताजं. आणि आता ना मला आज करायचे ते शेंगदाण्याचे लाडू. तर चला करूया सुरुवात. तर मी अशीच रोजची आपली कढई तीच घेतली. फक्त जरा आता सध्या जाळ मी मोठा केलेला आहे, म्हणजे गॅस मोठा केलाय, कारण कढई तापावी म्हणून. तर वेगवेगळे वेगळे दिसतं शेंगदाणे. तर तो छोटा डबा आहे ना, त्याच्यात ना अशा खापा होत्या काही निम्म्या ना, तर त्या पटकन जळायला असल्या, त्याच्यामुळे मग मी निवडून घेतले. आणि ही हवरी आहे घरची, आईने आणलेली आहे. तर ही पण आहे ना, मी दुपारी व्यवस्थित सई झोपली होती ना, सगळं व्यवस्थित निवडून वगैरे ठेवलं, साफ करून. शेंगदाणे पण तर आता सगळं साफ केले. आणि आता दोन्ही साईडनी तिकडल्या साईडनी
दोन्ही साईडला ना मी त्या साईडला हे ठेवलेले तवा आणि इकडून कढई. तर आता गॅस बंद करायचा. आणि का बरं मी दोन्ही साईडने ठेवलं, कारण एकदम स्लो गॅसवरती मग लय वेळ लागला असता ना. आणि स्लो गॅसवरती शेंगदाणे भाजायचे, फास्ट गॅसवरती ना आतून असे कच्चे राहतात, फक्त वरूनच जळतात त्याच्यामुळं. आणि असे एकावर एक नाही आले पाहिजे, पूर्ण सपाट असे ठेवायचे, मग सगळे व्यवस्थित चौखून भाजतात. तर बघा मी पण हाताने असे सपाट केलेत. आणि आता कढईमध्ये पण टाकलेले मग असे, तर ते पण भाजून घेणार आहे. तर बघा अशी पूर्ण टरकली अशी दिसली पाहिजे, वरची साल आहे ना त्याची बघा कशी निघली. असं पूर्ण आतमधून चांगली भाजले ना तर मग जास्त दिवस आणि चांगले टिकतात पण आणि खायला पण छान लागतात. तर मग अशा पद्धतीने मी पटपट पटपट माझं झालं, कारण दोन्ही साईडला गॅस चालू होते आणि एकदम स्लो गॅसवरतीच भाजलं. एकदम म्हणजे कमीच गॅस होता, फास्ट नाही केला. फक्त आता फास्ट मोड केलाय मी मोबाईलचा, कारण नाही तर व्हिडिओ खूप मोठा झाला असता म्हणून. तर असे गॅपनेच मी भाजले, जास्त जास्त नाही घेतले, बाकी ते थोडे थोडे घेतलेत, कारण चौकून भाजले पाहिजे ना ते, त्यामुळं. आणि आता ना हे दरवर्षी मी करते बरं का, फक्त शेंगदाण्याचे, पण ह्या वर्षी मी तिळाचे ॲड केलेत. आणि आई देत असते बनवून, तर 1-2 वेळा आता मी घरी स्वतः ट्राय करायला लागलेली आहे आणि मला जमतात पण. नाहीतर आई दरवर्षी तीच देत असते मला करून. तर मग तीळ पण भाजले मी. तिळाला नाही एवढा वेळ लागत, तीळ पटकन भाजले जातात, कारण पहिलेच भांडी तापलेली होती, गरम होती ना, तर ते लगेच तडतड तडतड होऊन ताप म्हणजे पटकन होती हावरी. किती लालसर झाली. आणि शिवाय ही घरची आपली गावठी, आणि हावरी चांगलीच असते थंडीत, सगळ्यांनाच माहिती. त्यात किती जास्त कॅल्शियम असतं, आणि शेंगदाणे तर असतात, आणि त्यात आता गुळ पण ॲड होणार आहे, तर थंडीत हे आवर्जून खायलाच पाहिजे ना आपण. आणि याने माझ्या वडिलांना खूप छान फरक पडलाय खरंच. म्हणजे 2-3 वर्षापूर्वी त्यांचे गुडघे एवढे दुखत होते, पण ते आता ना हे दोन्ही पण सकाळचं उठले का खातात, लाडू नाही तसंच खातात कच्चे. तर त्यांना एवढा फरक पडलाय, खूप जास्त फरक पडलाय आता. आणि हे अर्धा किलो मी गुळ घेतला असेल. तर कसं असं रोज रोज खाणं होत नाही, म्हणून मी म्हटलं डायरेक्ट लाडूच बनवूया. तर मग मी डायरेक्ट लाडूच बनवते. तर आता इथं तिळ घेतलेत पहिले मी मिक्सरमध्ये. तर ते असे पूर्ण बारीक नाही करायचं, कारण मग हळूहळू असं अर्धा अर्धच मिक्सरवरती फिरवायचं. बघा असे आबडधोबड मी जरा केलेत, नाही तर खूप जास्त वेळ फिरवलं ना का मग त्यातून तेल सुटतं ना. तर बघा आता झाले. आणि शेंगदाणे पण मी आता गॅपनी काढून घेणार आहे, आणि ते पण असे म्हणजे खूप आबडधोबड पण नाही आणि एकदम असे बारीक पण नाही, रवाळ अशी करायची, मग टेस्ट छान येते. आणि साल वगैरे काढलेली नाहीये मी, आणि तुम्हाला वाटली तर काढू पण शकता, पण काही गरज नाही एवढी. चांगली असते साल पण नाही काढली तरी चालेल. साल काढली की एकदम व्हाईट व्हाईट दिसतात, ते असेच छान दिसतात आणि टेस्टला पण छान लागतात साले सकट. साल काढली ना तर असे जरा ना आपण काय बोलतो, असे पिठाळ पिठाळ लागतात जर बारीक केले तर जास्त. तर आणि तुम्ही ना नक्की ह्या थंडीत करून पहा, गुडघे दुखीला. आणि ना म्हणजे खरंच याच्यात खूप जास्त कॅल्शियम आहे. मी तुम्हाला मागं पण म्हटले होते का, ऋतूच्या वेळी मी प्रेग्नेंट होते ना, तर तेव्हा एवढे शेंगदाण्याचे लाडू खालेत ना, तर माझं हिमोग्लोबिन कॅल्शियम खूप म्हणजे खूप चांगलं होतं. डिलिव्हरीला मी गेले ना तेव्हा माझं 12.5 हिमोग्लोबिन होतं. डॉक्टर सुद्धा म्हटले एवढं कसं काय दीदी, तर म्हटलं असं असं मी लाडू खाते. तर त्यांना पण आश्चर्य वाटलं. म्हटलं अरे वा छान आहे. आणि खरंच मी 8-9 महिने ऋतूच्या वेळी रोज एक लाडू खाल्लेला आहे. माझी आई संपले का आणून द्यायची, संपले का म्हणजे तेव्हा तीच बनवून द्यायची. मी आत्ता शिकले, आत्ता हे दुसऱ्यांदा बनवायला. तर असंच आहे. तर तुम्ही म्हणून मग मी म्हटलं मला बनवायचे होते, मागे एकदा बनवले होते, पण तेव्हा तुमच्याबरोबर मी शेअर नाही केले. तेव्हा आय थिंक युट्यूब मी चॅनल चालू पण नव्हतं केलं, त्यामुळं. आणि मुलं पण माझे खरंच आवडीने खातात, सई आणि ऋतू, त्यांना खूप आवडतात खरंच. आणि तुम्ही पण एकदा नक्की ट्राय करून बघा. आणि याचा खरं खूप चांगला फरक आहे. आणि उन्हाळ्यापेक्षा ना थंडीतच खाल्लेलं चांगलं. तर त्यामुळे बघा मी किती हावरी घेतली आणि हे पण घेतले. आता आपल्याला इथं ना मी तूप टाकणार आहे. पाकासाठी पाक बनवायचा आहे गुळाचा. तर बघा एक मोठा चमचा मी तेल घेतलं तरी चालेल, तसं काही नाही. आता आहे तूप म्हणून मी घेतलंय. तर तूप नसेल तर 1-2 चमचे तेल घेतलं तरी चालतं. तर तूप चांगलं वितळलं ना तर मग त्याच्यात गूळ टाकायचा आणि एकदम स्लो गॅसवरती चालून द्यायचं, कारण कढई माझी याची ना स्टीलची, तर लागायला नको म्हणून मी गॅस एकदम स्लो केलेला आहे.
आणि कढई भरपूर मोठी आहे, अशी दिसत असेल तुम्हाला, पण बऱ्यापैकी मोठी आणि जड पण आहे ती कढई. तर बघा आता वितळलंय पूर्ण, आणि हे गाईचंच आहे, म्हशीचं नाहीये तूप. आता घरी पण मला बनवायचं आहे, मीठ काढते रोज साई, पण अजून 2-3 दिवसानंतर मग काढेल. तर बघा सगळा गूळ त्याच्यात ऍड केला मी, आणि एकदम हळूहळू हळूहळू पाक करायचा, नाही तर जास्त फास्ट केलं ना की मग खाली लागायची शक्यता राहते ना, त्यामुळं. तर हा अर्धा किलो आहे, कारण 1 किलोची ढेप असते ना ती, तर त्यातलं ना निम्माच घेतलाय मी. आणि कारण एकदा मागं केले ना लय गोड झाले होते, जास्त गोड झालता माझ्याकडून, तर ते प्रमाणाच्या बाहेर गोड झाले होते. छान झालते, फक्त गोडीला जास्त होते. आमचे हे असे म्हटले, तर मुलांनी तर खाल्ले, त्यांना आवडतातच गोड, पण हे म्हटले की जरा जास्तच गोड आहेत, म्हणून मग ह्यावेळी थोडस कमी घेतला गोड मी. तर बघा आता सुरुवातीला जरा असं चिगट होतो, पण आणि वाटलं ना तर 1-2 चमचे पाणी टाकले ना, आपले कसलं आपला हा चमचा असतो ना तो पोह्याचा, त्याचा, असं जास्त पळीचं नाही, 1-2 चमचे पाणी टाकलं ना तरी पण होतं. मी याच्यात 2 चमचे पाणी पण टाकले, तर नाहीतर मग खाली टाकलं असतं म्हणून. तर आता जायफळ पण मी ना वरून किसून टाकते टेस्ट येण्यासाठी. वेलचीला बारीक नव्हती केली, माझ्या लक्षात नाही तर मग वेलची टाकली तरी चालते, वेलची होती घरात, पण नाही टाकली मी. तर बघा आता किती छान पाक झालाय तयार. चांगलं म्हणजे पूर्ण मेल्ट झाला त्याच्यात गुळ, आणि चांगलं बुडबुडे आलेले बघा. आणि चांगला गुळ शिजू घ्यायचा, जेणेकरून आपले लाडू छान होतील. बघा आता छान असं म्हणजे मी त्याला चांगलं शिजून देणार आहे. तर आणि इथं ना स्लोच गॅस केलेला आहे, फास्ट गॅस करायचाच नाही, कारण खाली डागन लगेच गुळ, पाणी झालं तरी पण खाली डाग होतोच. तर बघा मग मी चांगला शिजू घेतला, आणि याच्यात साखर वगैरे काहीच टाकलेली नाही, फक्त गुळाचंच केलेलं आहे. वेलचीची पण पूड करून मी टाकली नाही. तर बघा आता झालाय पूर्ण पाक. मी चेक नाही केला पक्का झालाय किंवा काय, पण समजतोच असा ना झालाय म्हणून, बराच वेळ शिजत होता, त्यामुळे मग मी माझ्या अंदाजाने काढून घेतला. आणि बघा इथं आता बारीक केले ना, ते दोन्ही पण एकत्र करून घेते, शेंगदाण्याचं आणि तिळाचं. तर बघा आता मला ना पाकाचा मी माझ्या मनानेच घेतले बरं का, सगळं माप अंदाजाने, जे आपल्याला जास्त आवडतं किंवा काय, माझ्या अंदाजाने पाक वगैरे केला. पण तरी पण तुम्हाला सांगू, तुम्हाला समजेलच बघा, अंदाजानेच घेतलंय मी सगळं, पण एकदम व्यवस्थित परफेक्ट झालंय. पाक पण जास्त नाही झाला किंवा कमी पण नाही झाला. मला पहिलं वाटत होतं कमी होतो की काय, पण मापातच झाला. तर बघा मी आता त्यात सगळा पाक ओतून घेतला, आणि सगळा ओतला, जेवढा झाला होता ना तेवढा सगळा ओतून घेतला. आणि गरम गरम लगेच म्हटलं, फक्त कलथ्यानेच झालं. साखरेचा पाक जो आहे ना तो पटकन थंड होतो बरं का, आपण गुळाचा पाक आहे ना लय वेळ गरम राहतो. तर मी किती वेळची कलथ्याने हलवत होते ना, तरी पण खूप गरम होता. नंतर हाताने जेव्हा मी हलवायला सुरुवात केली तेव्हा पण माझे पूर्ण लाडू बांधून झाले, तरी पण तो गरमच होता. तर याच्यावरून मी म्हंटल की अरे हा पाक भरपूर गरम राहतो. आणि साखरेत करायचंच नाही शक्यतो, गुळातच करायचा, कारण थंडीत कसं साखरेपेक्षा गुळ कधी पण चांगला, आणि थंडीत गुळ खाल्लेला पण चांगला असतो ना, त्याच्यातून भरपूर कॅल्शियम भेटतं. आणि हे सगळे जे आपण घेतलेत ना, हे 2-3 पदार्थ, ते म्हणजे त्याच्यातून प्रत्येकातूनच आपल्याला जास्त कॅल्शियम भेटतं, आणि आपलं रक्त पण याने चांगलं वाढतं. कारण मला माझा अनुभव आहे, आमच्या घरात पण चांगला अनुभव आहे याचा. माझ्या वडिलांना ते रोज खातात, 2-3 वर्ष झाले ना, त्यांची गुडघेदुखी सुद्धा बंद झाली. आणि मग बघा, म्हणून मग मी म्हटलं चला तुमच्यासोबत पण शेअर करा, आणि तुम्ही सुद्धा खरं नक्की ट्राय करून पहा, तुम्हाला खरं छान अनुभव येईल बघा याने. आणि नक्की ह्या थंडीमध्ये ट्राय करा, आणि रोज खा जोपर्यंत थंडी आहे ना. मी आता बघा संपलं का परत करणार, आणि आता मी हातानेच इथं हलवायला घेतलेले, ते पूर्ण म्हणजे मिक्स करते, कारण कलथ्याने एवढं मिक्स नाही होत ना, त्यामुळं. तर अजून पण भरपूर गरम आहे बरं का, पण मी आता काय करणार, गरम गरम याच्यामध्येच लाडू बांधून घेणार आहे. माझी आई काय करते का, जास्त गरम असला ना, प्लास्टिकची पिशवी ना हातात अशी घालते ग्लोव्ज म्हणून, आणि त्याने पूर्ण मिक्स करते, आणि मग लाडू पण त्यानेच बांधते, कारण गरम गरमच ते बांधावे लागतात, थंड पडले का असा भुगा होतो त्याचा. तर बघा पहिला लाडू मी वळला इथं, तर छान झालं. मी असे खूप छोटे नाही बांधले बरं का, काय होतं लई छोटे छोटे बांधले का मग, आणि शक्यतो मुलं एवढे मोठं खातातच, म्हणून मग मी जरा बऱ्यापैकी मोठे बांधलेले. तुम्हाला जर छोटे बांधायचे असेल तरी तुम्ही बांधू शकता, पण मी असेच बांधलेत, कारण जरा खाल्यासारखं पण वाटलं पाहिजे ना, लई छोटा
खाल्यासारखं वाटत नाही. तर आता मुलांनी एक खाला ना तरी पण ते बास म्हणतात, आणि जर छोटा असेल ना तर अजून अजून म्हणतात. त्याच्यापेक्षा एकदाच मोठे बांधले मी चांगले. आणि बघा किती सहज वळतात लाडू, एकदम छान आणि मस्त लाडू झाले. आणि लगेच सईला आणि ऋदूला पण मी खायला दिलं होतं, कारण ऋदू शाळेतून आला होता, 4ला शाळा सुटती. तर रेडी आहेत आपले हे लाडू. बघा बऱ्यापैकी मोठे झाले असतील तुम्ही माझ्या, पण ठीक आहे, आपल्या अंदाजानुसार तुम्हाला जर छोटे बांधायचे असेल तरी बांधू शकता. तर चला आता लाडू रेडी आहेत. तर बघा असे मस्त लाडू झालेत आणि भरपूर झाले. मी मोजलेच नाही, माझ्या लक्षात नाही मोजले पण झाले असतील ना तरी 30-40 तरी झाले असतील. तर चला आता आपल्याला जायचं होतं बाहेर. कुठं जायचं ते तर मला सांगते. बघा रेडी झाली मी, 7 वाजले ते. आणि आम्ही छोटा हत्ती का त्याच्यात चालले. बघा किती वर्षांनी मी बसले असते या गाडीत. बरेच जण आहे आपल्या गल्लीतली, पोरं पण आहेत आणि त्यांच्या आया पण आहेत सोबत. तर बघा ऋदू. आणि जरा खरं दिवस असता तर मजा आली असती, पण हा कार्यक्रम रात्रीचा होता. तर आम्ही एका कार्यक्रमामध्ये चाललेलो आहे, कुठं ते तुम्हाला समजेलच. तर चला आता निघूयात आपण. तुम्हाला मी दाखवलंच पुढं गेल्यावरती कुठं चाललोय किंवा काय. बघा आता हा आहे बायपास, पुणे नाशिक बायपास. आणि एवढी हवा लागत होती ना, मी स्टॉल वगैरे काहीच घेतलं नव्हतं. 10 मिनिटाच्या अंतरावरती होतं, म्हटलं तर चला जाता येईल, पण थंडी वाजत होती एवढी गाडीत. तर बघा इथं आलं होतं आम्ही एका कार्यक्रमाला. इथं ना आपल्या गल्लीतलंच एका लेडीचं, एका बाईचं होतं डोळे जेवण. तर त्यांची पहिली मुलगी ऋतू बरोबरच बघ ही चालली आतमध्ये, माऊ नाव आहे तिचं. तर तिच्या मम्मीचं डोळे जेवण होतं आणि इथं गाणी चालू होती, त्याच्यामुळे मग मी व्हॉइस ओव्हर करते. तर हे सगळे आपल्या गल्लीतल्या बाया इथं बसलेल्या आहेत. आणि छान प्रोग्राम झाला, बरेच गेम वगैरे पण झाले. नंतर मला ते शूट करायचं होतं, पण सई खूप रडत होती, तसं मी तिच्या हातात मोबाईल देत नाही. पण त्यावेळी फक्त ती शांत बसणं हे माझ्या डोक्यात होतं, म्हणून मग मी तिला जॉनी जॉनी येस पप्पा ते गाणं आवडतं ना, तर मग मी ते लावून तिला दिलं होतं मोबाईल. तर मग हे पार एंडिंगला मुलांना बोलवलं होतं. मग इथं ऋदू पण आहे आपला, डान्स करतोय, झिंग झिंग झिंगाट ते गाणं होतं. तर मुलांचा डान्स होता. आणि नंतर गाणं स्टॉप झालं ना, गाणं बंद झाल्यावरती मुलांनी स्टॅच्यू राहायचं, असा हा गेम होता. तर मुलं नाचत होती झिंगाट गाण्यावरती. आणि बघा ती छोटी मुलगी पण कशी, सईला पण म्हणत होते आपण, ती जाग्यावर डान्स करत होती. म्हटलं जाऊ दे, नाही तर परत भोंगा जर सुरू झाला ना तर विचारूच नका. तरी पण भोंगा सुरूच झाला. जेवायच्या टायमाला ती खूप रडत होती. तर बघा आता इथं सगळे मुलं स्टॅच्यू राहिलेले आहेत बघा. आणि ती मुलगी नाही, एक ऋदूला हलवायला गेली होती, म्हटलं अरे आता काय पण तरी पण सगळी स्टॅच्यू होती व्यवस्थित. आणि नंतर सगळ्यांनाच बिस्किटचे पुडे दिले तर बघा, आणि छान प्रोग्राम झाला. त्यांचे कपल डान्स वगैरे होते ते पण झाले. आणि बघा इथं ती लेडीज आहे, तिचं आज डोळे जेवण होतं. आपल्या गल्लीतलीच पूजा नाव आहे त्या ताईचं. बघा, आणि ती इथं घागरा घातलेली आहे ना, ती त्यांची मुलगी. आणि हा डान्स आहे ना खरंच खूप छान आहे बरं का, मला तर खूप आवडला. ती रिंग, त्याला काहीतरी नाव आहे मला नाही माहित, पण हे असं ना रिंग, बघा ना, रिंग घालून ती डान्स करत होती अशी. आणि ती रिंग खाली पण नाही पडत. ते नाही का कोणतं चंद्रा ते गाणं होतं, पण खूप छान डान्स केला. म्हणजे लावणी होती पण खूप म्हणजे खूप छान डान्स केला तिने.
तर इथं आता आमचं जेवण वगैरे झालंय. सईतने स्वेटर आणि कॅप दोन्ही काढलं होतं. तर तिला आता थंडी वाजत होती. तिला म्हटलं अगं मी घालते तुला, आता ऐकतच नव्हती आपली छकुली दीदी. तर तिला पण मी म्हणत होते अगं थंडी वाजती, स्वेटर घाल, पण कायच. आणि बघा ही आमची गाडी. तर ह्या गाडीतच आम्ही आलो होतो. ही चिकू दादाची गाडी आहे आणि सगळ्या ह्या आपल्या गल्लीतल्याच बाया आहेत. तर येताना व्यवस्थित चढताच येत नव्हतं, ती फळी लावली होती ना. तर आता मग म्हटलं ते काढा म्हणजे आम्हाला व्यवस्थित चढता काय होते साडीने ना व्यवस्थित असं चढता नाही येत गाडीच्या आतमध्ये. तर आणि गाणी चालू होती तर सईचा चालला होता डान्स आणि फुगा घेतलेला तिने, त्यातच खुश होती ती. आणि खूप रडली होती. आता हसती पण मग लय रडत होती. तर आता चला, आता आम्ही चाललो आणि आजचा व्हिडिओचा एंड इथंच करते. व्हिडिओ कसा वाटला, आणि आम्हाला ना खूप उशीर झाला, 10:30 वाजले होते यायला. व्हिडिओ आवडला तर लाईक शेअर सबस्क्राईब करायला विसरू नका. भेटूया उद्याच्या नवीन व्हिडिओमध्ये. बाय.